नमस्कार सर्व आदरणीय श्रोत्यांनो, एक महत्त्वाची विनंती. भारताची जनगणना मार्च 2027पर्यंत पूर्ण होणार आहे. जनगणना अधिकारी लवकरच तुमची भेट घेतील आणि माहिती गोळा करतील. जेव्हा तुम्हाला तुमच्या मातृभाषेबद्दल विचारले जाईल आणि नंतर तुम्हाला माहीत असलेल्या भाषेबद्दल विचारले जाईल, तेव्हा कृपया माहीत असलेल्या भाषांमध्ये संस्कृत समाविष्ट करा. हिंदी भाषेचा समावेश करा किंवा करू नका. जरी तुम्हाला संस्कृत बोलता येत नसले तरी लक्षात ठेवा, दैनंदिन प्रार्थना, मंत्र, श्लोक, पूजा विधी हे आपण याच्यामध्ये नक्की निश्चितपणे आपण संस्कृत वापरतो. सकाळी उठल्या उठल्या कराग्रे म्हणतो, सर्वे भवतु सुखिनः म्हणतो. ह्या सगळ्यामध्ये संस्कृतच आहे. मागील जनगणनेनुसार संपूर्ण देशात संस्कृत भाषिक लोकांची संख्या फक्त 2 लाख होती आणि अरबी आणि फारसी बोलणाऱ्या लोकांची संख्या यापेक्षा खूप जास्त होती. त्यांना सरकारी अनुदान आणि पाठिंबा देखील मिळाला. जर संस्कृत भाषा जर आपण नाही लिहिलं तर काय होणार? ती लुप्त भाषा म्हणून घोषित केली गेली तर मग आपले धार्मिक ग्रंथ, वेद, पुराणे इत्यादी प्रकाशित होणे बंद होईल आणि आपल्याला मुळापासून तोडले जातील. शेवटी आपल्या पद्धतीने पूजा DJ वाजवण्यापुरती मर्यादित राहील. संस्कृत ही भारताची सर्वात प्राचीन आणि सुंदर भाषा आहे. सर्व भाषांची ती जननी आहे. ही भाषा जिवंत ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जर संस्कृत लुप्त घोषित झाली तर तिच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी कोणताही सरकारी निधी किंवा पाठिंबा मिळणार नाही. आपण ती कायमची गमावून बसतो. केवळ जाणीवपूर्वक प्रयत्नच केला तरच संस्कृत जिवंत ठेवू शकतो. तुम्ही जर ह्याच्याशी सहमत असाल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा. आणि तुम्ही जेव्हा जनगणनेमध्ये तुम्हाला ज्ञात असलेली भाषा सांगाल, तुमची मातृभाषा सांगून झाल्यावर ज्ञात असलेल्या भाषेमध्ये संस्कृत नक्की 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 सांगा. धन्यवाद तुम्ही मला ऐकता त्याबद्दल.